नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असतं या मालिकेतील असा 11वा भाग. मी अनुभव सांगतो म्हटलं, पण त्यापूर्वी एक सांगायचं की मला आजही काली एक नवीन पत्र आलं आणि या 10 भागातनं खूप लोकांचे रिस्पॉन्सही आले. आपलाही रिस्पॉन्स आपण मला कळवा. 98-220-16-299 हा माझा मोबाईल नंबर आहे किंवा arun.godbole009@gmail.com हा माझा मेल आय डी आहे. पुस्तकं ज्यांनी मागवली त्याचे सारखे रिस्पॉन्स चांगले येत आहेत आणि हे आम्हाला माहीत नव्हतं, ही नवीनच माहिती मिळते आहे. चिमुलांचं कर्तृत्व एवढं मोठं होतं आहे, आम्हाला कुठं कळलं होतं किंवा बँकेची अशी परंपरा होती हे माहीत नव्हतं वगैरे. खूप मला बरं वाटतं आहे की एका ही विस्मृतीत चाललेल्या संस्थेची माहिती अनेक लोकांना पुन्हा मिळते म्हणून. त्याबद्दल मी सगळ्यांचे ते आभार मानतो आणि आपल्याही प्रतिक्रियांची अपेक्षा करतो. असो, बहुकाका चेअरमन पदावर निवृत्त झाले तरी सामान्य संचालक म्हणून 1972 पर्यंत आपले योगदान बँकेला देत होते. त्या दरम्यानच त्यांनी बँकेच्या सेवकासाठी पुण्यात युनायटेड वेस्टर्न सहकारी गृहरचना संस्था स्थापन केली. आत्ता जे ताथवडी उद्यान आहे कर्वेनगरला, त्या शेजारी तेव्हा शेतीच जमीन होती आणि तिथेही युनायटेड वेस्टर्न सहकारी गृहरचना स्थापन केली. लोकांना समजावून सांगून प्लॉट घ्यायला लावले. जोगो शेवडे म्हणून बँकेचे कर्मचारी होते, त्यांची त्यांना खूप मदत झाली. तेव्हाचा तो वैरण भाग आज नवसह्याद्रीचा प्राईम एरिया झाला आहे. अनेक सेवक आपापल्या बंगल्यात वा भव्य अपार्टमेंट सुखाने नांदत आहेत आणि काही लोकांनी तर त्या विकून ते अर्थात किंमत आता कोटीच्या घरात गेली आहे. तेव्हा माझ्या आठवणीप्रमाणे 5 किंवा 7,000 रुपयाला ते होते. आता ते तेव्हा मोठी रक्कम वाटत होती. काही सेवकांना बँकेने कर्ज दिली आणि ते प्लॉट, कारण ते एकूण सगळे प्लॉट गेल्याशिवाय ती सोसायटी होत नव्हती वगैरे. लांब गाडी उभं करून चिखल तुडवत तेव्हा तिथं गेल्याचं मला आठवतं आहे. आणि त्याकरता पण ते त्या दृष्टी पण भाऊकांच्याकडे होतं. जगू शेवडे म्हणजे जगन्नाथ शेवडे, आम्ही त्याला जगूच म्हणायचो. माझ्या चुलत मित्र होता. जगू शेवडे आत्ता नाही आहे, भाऊकाही गेले. पण ते सोसायटीत ज्यांनी प्लॉट घेतले त्यांना त्यांनी खूप समाधान दिलं त्या गुंतवणुकीनं, असं मला वाटतं. त्या काळातील आणखीन एक गमतीची आठवण आहे, म्हणजे 1970 सालची आठवण आहे. माझे स्वतःचे बँकेत 1965 सालून खाते होते. इन्कम टॅक्स प्रॅक्टिस चांगली चालत होती, त्यामुळे चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणुकी बऱ्यापैकी होती. बँकेकडून कर्ज मागायची वेळ तोपर्यंत कधीच आली नव्हती. 1970च्या जानेवारीत माझ्या मनातील मर्सिडीज कार अथवा सेकंड हँड घेण्याच्या जुन्या तीव्र इच्छेने उचल खाल्ली. तेव्हा गोवा भारतात नुकताच सामील झाला होता. तेथे जुन्या पोर्तुगीज रेल्वेतील मर्सिडीज कार समजले होते. एक दिवस आजमालिकांनी शरद तळेकर या मित्राला बरोबर घेऊन गोव्यात धडक मारली. 1-2 दिवस भ्रमंती करून एकाच्या 1958 मॉडेल सेकंड हँड मर्सिडीजचा सौदा बहुधा 36,000 रुपयांना ठरवला. त्याला 5,000 रुपये ॲडव्हान्स दिला व उरलेली रक्कम 10 दिवसात येऊन डिलिव्हरी घ्यायचं ठरवून आनंदात सातारला परतलो. 20-25,000 रुपये शिल्लक होते. 5-6,000 रुपये कमी पडतील ते वडिलांच्याकडून भाऊकाच्याकडून तात्पुरती उसने घेऊ व महिन्याभरात परत करूची खात्री होती. हा सगळा किस्सा मी सातारा स्मरण यात्रा या वेगळी माझी प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये मर्सिडीज कारचा अध्याय सांगितलेला आहे, सविस्तर सांगितलं आहे. यावर आता थोडक्यात सांगतो. भाऊकांना विचारलं, त्यांनी अशा गाडीवरच्या उधळपट्टीत द्यायला माझ्याकडे पैसे आहेतच कुठे, असं खास कोकणच ते उत्तर दिलं. 5 ते 6,000 रुपये तेव्हा मोठी रक्कम होती. विचार केला, दामल्यांची ओळख आहेच, बँकेत शेअर्सवरती एका मिनिटात 6,000 रुपयाचे कर्ज देतील आणि आपला प्रश्न मिटेल. मी शेअर्सची यादी, शेअर्स सर्टिफिकेट घेऊन त्यांना भेटलो. म्हणत होते 10 मिनिटातच आपण कर्ज घेऊन बाहेर पडू आणि उद्या गोव्याला जाऊन गाडी घेऊन येऊ. पण ते तसे व्हायचे नव्हते. दामलेही चितपावन, त्यात पुन्हा नियमांना धरूनच वागणार आहे. मग समोरचा कोणी असो ते म्हणाले, अरुण, तुझ्या जागी कोणी दुसरे असते ना तर या शेअर्सवर मी काय 10-12 हजार रुपये दिले असते. पण भाऊ का संचालक आहेत, तू त्यांचा मुलगा आहे. संचालक किंवा त्यांच्या नातेवाईकांना एफडीवरील कर्जाशिवाय अन्य कारणावर कर्ज द्यायचे नाही, असा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे. मी म्हटलं, अहो, संचालकाचा नातेवाईक म्हणून मी कोणती सूट किंवा सवलत मागत नाही आहे. जे कर्ज तुम्ही इतर कोणा सामान्य तिरायत्याला दिले असते ते तुम्ही मला का नाकारणार. पण दामले नियम पालनावर ठाम होते आणि माझे फिक्स्ड डिपॉझिट नव्हतं ना. आता काय करावे अशा गंभीर विचार असताना मला 15-20 दिवसापूर्वी मोहनराव बढिये, म्हणजे बढिया पेट्रोल पंपाचे मोहनराव,
हे जगमित्रच आहेत ते. आता खूप माझ्याहून वयाने मोठे आहेत. त्यांनी ओळख करून दिले बँक ऑफ बडोदाच्या सातारा शाखेचे मॅनेजर पाठक आठवले. पाठकांना फोन करून असे असे काम आहे, मी शेअर सर्टिफिकेट घेऊन येऊ का असे विचारले. त्यांना हसू आवरेना. ते म्हणाले, तुम्ही कशाला येत आहे? मी माणूस त्याच्याबरोबर तुमचा ₹6,000 चेक, लोन ॲग्रीमेंटचे फॉर्म पाठवतो. तुम्ही ते फॉर्म सही करून द्या आणि चेक घ्या. शेअर सर्टिफिकेट तर तुमच्याकडे राहू देत. कोरे शेअर ट्रान्सफर फॉर्म मी मागवतो. कारण तेव्हा कसं होतं की डीमॅटची पद्धत नव्हती. शेअर ट्रान्सफर फॉर्म मागून त्यावर सही करून तो बँकेच्या ताब्यात तारण म्हणून द्यायला लागत असे. शेअर ट्रान्सफर फॉर्म मी मागवतो. त्या आल्यावर त्याच्यावर सह्या करून ते व शेअर सर्टिफिकेट बरोबरच द्या. तुर्तास त्या फक्त शेअर्सची यादी सही करून द्या. अर्ध्या तासात त्यांचा माणूस आला. सह्या माझ्या सह्या घेऊन चेक देऊन गेला. दुसऱ्या दिवशी मी त्या चेकसह मी ड्राफ्ट काढून गोवा गाठले आणि मर्सिडीज कार सेकंड हँड का होईना घेऊन बऱ्याच दिवसांचे स्वप्न पूर्ण केले. पुढे 20 दिवसातच ते सगळं कर्ज मी ₹6,000 फेडलं आणि शेअर देण्याची वेळच आली नाही. हा भाग वेगळा. पण संचालक असण्याचे तोटे आणि बँकेची शिस्त दोन्ही माझ्या कायमची लक्षात राहिली. भाऊकांनी शब्द टाकला असता, दामल्यांना नियमाला मुरड घालता आली असती तर कोणीही त्याबद्दल काही म्हटले नसते. पण ते दोघांनी केले नाही. बँक आपल्यासाठी नसून आपण बँकेसाठी आहोत आणि नियमानेच काम चालायला पाहिजे हेच त्यांचे सदैवचे तत्व होते. भाऊकांची चेअरमनपदाची कारकीर्द 1962 ते 1969 अशी 8 वर्षे झाली. त्यांना बँकेच्या सर्व संचालक व सेवकांनी भव्य प्रमाणात समारंभपूर्वक निरोप दिला. सकाळचे डॉक्टर नानासाहेब पुरळकर हे 18 जानेवारी 1970 मध्ये झालेल्या सत्कार सभेचे अध्यक्ष होते. त्यांनी सकाळच्या अडचणीच्या काळात बँकेने कसा आधार दिला हे सांगून भाऊकांचा त्यातील मोलाचा सहभागी सांगितला. त्यांच्यासारखी निस्वार्थी आणि लोकसंग्राहक मंडळी असल्यामुळे बँकेची प्रगती झाल्याचे सांगतानाच त्यांनी सरकारच्या सामाजिक नियंत्रणाच्या धोरणावर टीकाही केली. अनेक सेवक संचालक यांनी भाऊकांच्या गुणगौरवपर भाषणे करताना जुन्या काळातील स्मृतींना उजाळा दिला. सातारा जिल्ह्यातले सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि विविध ठिकाणचे बँकेचे महत्त्वाचे खासदारही आवर्जून आले होते. यापूर्वी संस्थापक चेअरमन अण्णासाहेब चिरमुरे आणि नंतरचे चेअरमन तात्यासाहेब साठे यांचे चेअरमनपदी असताना दुर्दैवाने निधन झाले होते. त्यांचा असा गुणगौरव करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचेही पुण्यस्मरण या समारंभात अनेकांनी केले. उत्तराच्या आपल्या छोट्या भाषणात भाऊकांनी आपले मनोगत गहिवरल्या शब्दात सांगितले, मी आज जो आहे त्यात अण्णासाहेब आणि तात्यासाहेब यांच्या शिकवणुकीचा मोठा भाग आहे. मी तनमन धनाने बँकेच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले. त्याला आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. मी आज चेअरमन पदावर निवृत्त असलो तरी कोणतेही पद असो वा नसो, मी बँकेच्या उत्कर्षासाठी अखेरच्या श्वासापर्यंत सर्व काही करेन असे सांगून त्यांनी या गौरवाबद्दल सर्वांचे आभार मानले होते. 1962 ते 1969 या 8 वर्षाच्या कारकिर्दीत भाऊकांच्या योगदानाचे महत्त्व प्रत्यक्ष वस्तुस्थितीवरून स्पष्ट होईल. 31 डिसेंबर 1969 रोजी बँकेचे भागभांडवल होते 13 लाख, रिझर्व्ह होते 13 लाख, डिपॉझिट होती जवळजवळ 12 कोटी, निव्वळ नफा 4 लाख, ॲडव्हान्सेस 8 कोटी, इन्व्हेस्टमेंट 3.25 कोटी, वाटलेले डिव्हिडंड 9.5% आणि बँकेच्या शाखा एकूण होत्या 43. म्हणजे 8 वर्षात डिपॉझिट्समध्ये 350%, ॲडव्हान्समध्ये 500%, इन्व्हेस्टमध्ये 300%, निव्वळ नफ्यात 300% वाढ झाली होती. शाखांची 22ची संख्या वाढून जवळजवळ दुप्पट म्हणजे 43 झाली होती. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मॅनेजर म्हणून उत्तम कामगिरी बजावणाऱ्या दामले यांना आता चेअरमन आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या दोन्ही जबाबदाऱ्या संयुक्तपणे समर्थपणे पेलण्याचे आव्हान होते. बँकेची गरुड भरारी हा पुढचा चॅप्टर आहे. 1969 ते 1982. 1982 म्हणजे 1982ला दामले निवृत्त झाले. म्हणून 1969 ते 82 हा 13 वर्षाचा काळ दामल्यांच्या चेअरमनपद आणि CEO पदाचा. व्ही एस दामले तथा बाबासाहेब यांचे कुटुंब मूळचे साताऱ्यातच स्थायिक झालेले. त्यांचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. त्यांचे मोठे बंधू दादा किराणा मालाचे दुकान चालवीत, तर धाकटे शिक्षण पूर्ण करून साताऱ्याचं LICत नोकरीला होते. दामले यांची पत्नी सातारचीच, त्यामुळे सर्वार्थाने ते सातारकर होते. मागे उल्लेख केल्याप्रमाणे ते सेल्सटॅक्समधील नोकरी सोडून 1963 मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर होऊन जॉईन होऊन 1966 साली
नानासाहेब जोशींच्या निवृत्तीनंतर जनरल मॅनेजर झाले होते. त्यांची राणी अतिशय साधी आणि काटकसरी होती. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्काराने त्यांचे व्यक्तिमत्व कष्टाळू, निस्वार्थी आणि त्यागमय बनले होते. तेव्हाच्या संघसंस्कारातून तयार होणारे स्वयंसेवक सर्वार्थाने आदर्श असत. बँकेत आल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत त्यांनी सदैव बँकेच्या हिताचाच विचार केला. त्यांच्या मूळ शिक्षणात बँकिंग हा महत्त्वपूर्ण विषय नव्हता, परंतु बँकेतच आपले करिअर घडवायचे आव्हान स्वीकारल्यानंतर त्यांनी बँकिंगचा सखोल अभ्यास केला होता. जागतिक बँकिंगपासून तेव्हाच्या लँड मॉर्गेज बँकापर्यंत सर्वांचा तौलनिक अभ्यास आणि शिवाय बँकेतील ऑफिसरपासून ते जनरल मॅनेजर आणि आता चेअरमन पदापर्यंतची वाटचाल करताना खातेदार, कर्जदार, सेवक वर्ग यांच्याबरोबरचा प्रत्यक्ष मौलिक अनुभवही त्यांच्या पदरी होता. त्यामुळे चेअरमन होता आणि ते पूर्णपणे प्रोफेशनल बँकर झाले होते. या पदावर येऊनही त्यांची राहणी साधीच होती. पॅन्ट आणि मॅनीला हाच वेश त्यांचा कायम होता. फक्त सभा समारंभाच्या वेळी ते सूट घालीत. कोकणस्थ असूनही गहूवर्ण, मध्यम शरीरयष्टी, भव्य कपाळ, बारीक केस, रुंद फ्रेमचा चष्मा आणि बारीक मिशा असे दामले साहेब न वाटता सर्वसामान्यांना आणि स्टाफलाही आपल्यापैकीच एक वाटत. मोठ्या खातेदारांचा प्रारंभी गैरसमज होई की आपण त्यांच्याकडून हवे ते काम सहज करून घेऊ, पण 5-10 मिनिटे बोलल्यावर मग त्याला त्यांच्या बौद्धिक सखोलतेची आणि सरळ, निर्लोभी व बँक हितरक्षक वृत्तीची कल्पना येईल. त्यांच्यावर आणखी एक मोठी जमेची बाजू म्हणजे संचालक मंडळाचा पूर्ण विश्वास आणि पाठिंबा ही होती. बहुतेक सर्व संचालक त्यांना अनेक वर्षे ओळखत होते. तत्पूर्वीच्या 6 वर्षात त्यांच्या कार्यक्षमतेचाही प्रत्यय त्यांना आला होता. शिवाय भाऊकांचे आवश्यक तेव्हा मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध होतात. गरज पडेल तेव्हा त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचा लाभही दामले साहेब घेत असत. 1972 पर्यंत पहिली 3 वर्षे भाऊका संचालक होतेच. या सगळ्यामुळे या एकत्रित जबाबदारीचा ताणतणाव त्यांना अजिबात नव्हता. पूर्वी आखलेल्या डेव्हलपमेंट प्लॅनने आता गती घेतली होती. C क्लासमधून बँकेने B क्लास प्राप्त केला होता. 100 शाखांच्या उद्दिष्टापैकी जवळजवळ निम्मे उद्दिष्ट 46 शाखांच्या माध्यमातून गाठले होते. आता गरज होती ती तो वेग कायम ठेवून पुढील गरुड भरारी घेण्याची. आज मला वाटतं आपण इथेच थांबूया. आणि दामल्यांचा हा जो कालखंड आहे तो बँकेच्या इतिहासात फार महत्त्वाचा आहे, की एक ज्याला स्थैर्य आपण म्हणतो. कारण एका तऱ्हेनं प्रोफेशनल बँकिंग आणखीन आपुलकीची बँकिंग. कारण बँकेचं पुढं आपुलकीनं वागणारी माणसे टॅगलाईन बँकेची दामल्याच्याच काळात झाली. या दोन्हीचा समतोल त्यांनी कसा साधला हे यातनं आपल्याला स्पष्ट करून घ्यायचं आहे. तेव्हा पुढं आपण उद्या चालू करू. तोपर्यंत नमस्कार.